तुकोबा राहायला वैकुंठाहून यायला इतका वेळ लागला नाही। मला वाटतं कुंभकर्णाला जाग करण्यासाठी ढोल नगारे ताशे लावले होते, तसेच यांनी सुद्धा प्रयत्न करून गोंधळ घातला। ते इथपर्यंत आले बी, त्यांनी चोपडीला बी यायला चोपडीला महाराज तुमच्यासाठी आम्ही कधी उभे, कारण महाराजांना त्याच्या आधी काय केलं होतं, एक मोठं संमेलन घेतलं होतं, आम्हाला नव्हतं आणलं। तुम्ही असता, मी क्षमा मागून बोलतो, हे शेतकऱ्याचं सरकार नाही। 10 लोकांपैकी 6 लोकांचे मस्त मुंडक्यावर हात फिरायचे आणि 4 जणांना उचलायचं आणि पोलीस स्टेशनला नेऊन ठेवायचं। 48 दिवसापासून तुम्ही हे धरणं धरलेलं आहे, याच्यातून तुम्ही फुटू नका। तुम्ही कशाला नादी लागले त्या महाराजच्या, कशाला त्या मोरे साहेबांच्या नादी लागले, कशाला त्या राठी साहेबांच्या नादी लागले, तुम्ही आमचं ऐका। त्या ठिकाणी गुंठा नाही, स्क्वेअर फूट म्हणते त्याला। 1 स्क्वेअर फूट घ्यायचं 4000 रुपये, 10,000 रुपये, 20,000 रुपये द्यावं लागते। शासनाचा संयम तोडा। 5 आमदार आहेत, तुम्ही रात्री आवाज द्या, कधी आवाज द्या, आम्ही तुमच्या त्या ठिकाणी पावलावर पाऊल टेकून उभे आहोत। रामकृष्ण हरी। आज या ठिकाणी जवळजवळ 48वा दिवस आहे। आपण खरोखर मला तरी असं वाटतं की रामायणातले काही प्रसंग आहेत, महाराजांनी मला वाटतं तुकोबा राहायचे निळोबा राहायचे प्रसंग सांगितले, पण जागा व्हायला इतका वेळ लागला नाही। तुकोबा राहायला वैकुंठाहून यायला इतका वेळ लागला नाही। मला वाटतं कुंभकर्णाला जाग करण्यासाठी ढोल नगारे ताशे लावले होते, तसेच यांनी सुद्धा प्रयत्न करून गोंधळ घातला, यांनी आवाज दिला। यांनी एवढंच नाही तर त्या कलेक्टर ऑफिसला जाऊन सुद्धा काय केलं, निवेदन दिले। पण मला असं वाटतं, मी जर लहान तोंडी मोठा घास घेतो, आपला जिल्हा पूर्ण असणारे आमदार एक बी त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचा एकही आमदार नाही, बरोबर आहे। आणि ते इथपर्यंत आले बी, त्यांनी चोपडीला बी यायला चोपडीला महाराज तुमच्यासाठी आम्ही कधी उभे, कारण महाराजांना त्याच्या आधी काय केलं होतं, एक मोठं संमेलन घेतलं होतं, आम्हाला नव्हतं आणलं। तुम्ही असता, मी क्षमा मागून बोलतो, आम्हाला नव्हतं आणलं। काऊन नव्हतं आणलं की आम्ही विरोधात होतो, आम्ही निश्चित विरोधात होतो, आजही विरोधात आहे, पुढे विरोधात राहणार। का राहणार की हे शेतकऱ्याचं सरकार नाही। हे शेतकऱ्याचं सरकार का नाही म्हणता तुम्ही, कारण माझी जमीन 2006ला धरणामध्ये गेलेली आहे आणि त्यावेळेला यायचं एकच काम असतं, 10 लोकांपैकी 6 लोकांचे मस्त मुंडक्यावर हात फिरायचे, पाठीवर हात मारायचे, त्या 6 लोकांना बाजूला घ्यायचं आणि 4 जणांना उचलायचं आणि पोलीस स्टेशनला नेऊन ठेवायचं। यायचं हे एक स्टँडन्सी म्हणते त्याला, म्हणजे अशी आपल्याला फोडफाड करण्याची यायची एक त्या ठिकाणी, आणि हे राज्यच तोडो फोडो राज करो अशी राज्य चाललेलं आहे। त्याच्यामुळे मी जास्त बोलत नाही, पण एकच नम्र विनंती करतो, सर्व जेवढे बाधित आहेत यांनी फक्त आता जे 48 दिवसापासून तुम्ही हे धरणं धरलेलं आहे, याच्यातून तुम्ही फुटू नका। कारण विनंती हे आहे की एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर येईन, तुम्ही कशाला नादी लागले त्या महाराजच्या, कशाला त्या मोरे साहेबांच्या नादी लागले, कशाला त्या राठी साहेबांच्या नादी लागले, तुम्ही आमचं ऐका, कारण तुम्हाला तुमचा फायदा आम्ही करतो असं म्हणतील, एका बाजूला घेतील, पाठीवर हात मारतील, पण तुम्ही ऐकू नका। कारण जोपर्यंत गोमाता जगली पाहिजे म्हणणारा कोण आहे, हेच आहे। गोमातेला मोठा मातेचा दर्जा देणारे हेच आहे। सीते मातेसाठी राम वनवासाला गेले, ती सीता नेली, त्या सीतेला त्या ठिकाणी सीता ही म्हणजे सीती म्हणजे जमीन आहे। सीता मातेचं नाव हे असणार त्या ठिकाणी सीता का पडलं, तिला जानकी म्हणतात, जानकी नाव आहे, पण तिला त्या ठिकाणी वैदेही नाव आहे, पण सीता हे नाव जमिनीचं आहे आणि जमिनीतून सीता माता निघलेली आहे। आणि त्या जमिनी आपण आपल्या पिढीजात केव्हापासून करतो आपल्याला कळत नाही, तेव्हापासून आपण ती करतो। परंतु कवडी मोल ज्या ठिकाणी तुम्ही 1 गुंठा घेता, आज सर्व जालन्यातली मंडळी आहे, तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी गुंठा नाही, स्क्वेअर फूट म्हणते त्याला। 1 स्क्वेअर फूट घ्यायचं 4000 रुपये, 10,000 रुपये, 20,000 रुपये द्यावं लागते। आणि आमची जमीन 12,000 40 गुंठे चालली, तरी त्या ठिकाणी विचार करायची गोष्ट आहे। आम्हाला हेच वाटतं की तुम्ही तुमचा संयम आता तोडू नका। आता संयम तुम्ही धरलेला आहे, शासनाचा संयम तोडा। आणि ह्या 5 आमदार आहेत, हे समजे कोण आहेत, यायच्या अजून बातमी तिथपर्यंत गेली नाही। महाराज हे इथं निस्ती येते, तुम्हाला म्हणते की हा महाराज चिंता करू नका, आपण पुनरावलोकन करू, आपण पुन्हा मोजणी आणू, 4-2 गुंठे वाढवून देणार, 4-2 झाडं वाढवून देणार, पण पैसे वाढणार नाही, हे तुम्हाला निश्चित मी सांगतो। फक्त यायना अजून तिथं
जाऊन आवाज उठिला नाही. मंत्रिमंडळात गेले, भत्ता घेते, घरला येते. बरोबर आहे, हे तुम्हाला माहिती आहे वकील साहेबाला. म्हणून मी विनंतीपूर्वक सांगतो की तुमच्या आंदोलनात आम्ही सुद्धा जरी इथं येत नसन तरी 2 वेळेला आम्ही आलेलो आहे. पण स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज 12 गाव भजनी मंडळाला तुम्ही रात्री आवाज द्या, कधी आवाज द्या, आम्ही तुमच्या त्या ठिकाणी पावलावर पाऊल टेकून उभे आहोत. आणि एवढंच त्या ठिकाणी सांगतो की तुम्ही तुमची जे आता मूठ बांधलेली आहे ही मूठ त्या ठिकाणी सोडू नका. आणि सारखे त्या ठिकाणी ये राठी साहेब असतील, मोरे साहेब असतील, महाराज असतील, अनेक काही मंडळी असतील, त्यांच्या पाठीला त्या ठिकाणी पाठ देऊन आपण नेहमी का पावलावर पाऊल देऊन तुमच्या बरोबर आम्ही आहे असे म्हणून सर्वांनी राहा. आणि शासनाला सुद्धा मी विनंती करतो की बाबा मला असं वाटतं की हे कलेक्टर साहेब असतील, SDM साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, ह्या साहेबाने हे जे निवेदन आहे आता मुंबईपर्यंत ठेवू नये, दिल्लीला जाऊ द्या. कारण हा महामार्ग जो आहे हे आता नितीन साहेबाकडे जाव, एवढं निवेदन तिथपर्यंत जाईल, एवढी त्या ठिकाणी आपण प्रयत्न करू. आणि आम्ही सुद्धा तुमच्या अखंड सोबत आहोत. तरी त्या ठिकाणी जे मी बोललो त्या ठिकाणी जरासं अतिरेक झाला असेल तरी क्षमा मागतो आणि माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी.